हाय फ्रेंड्स, तर मी आणि प्रणवी आलो आहे बर्थडेचा केक घेण्यासाठी आणि आज पहिल्यांदा या केकवर डॉक्टर नरेश असं लिहिलं जाणार आहे। नमस्कार मंडळी, तर आज ह्यांचा बर्थडे आहे। हॅपी बर्थडे। थँक्यू। तर जो आत्ताच आम्ही सेलिब्रेट केला त्याचं क्लिप मी पुढे ऍड करते। त्यांच्यासाठी मी आज बरेचसे गिफ्ट्स घेतलेत जे त्यांना डेली यूज करता येतील असेच आहेत सगळे। आणि फर्स्ट मी इकडे त्यांना जो शर्ट दिलाय तर तो बघूनच त्यांनी असं म्हटलं की बाबा हे मला येणारच नाही, तर तेच आमचं चाललेलं की तुम्ही बघा तरी अगोदर। प्रणवीने त्यांचं ऑप्शन केलं आणि मग ते बघून विश्वम म्हणे की मला पण असं करायचं आहे। मग त्याने पण त्यांना टिक्का लावला, मस्त अक्षदा वगैरे लावल्या त्यावर आणि ओवाळलं। आणि विश्वम असा आहे ना की त्याला सगळं प्रणवी जे करते ना ते करायचं असतं, तो सगळं तिचं कॉपी करत असतो। खरंच हे लहान मुलांना सगळं आपलंच अनुकरण करत असतात, जे आपण करणार ना ते सगळं त्यांना करायचं असतं। आणि विश्वम जेव्हा त्यांना असं ओवाळत वगैरे होता ना तर हे सगळं बघून एवढं छान वाटलं ना, कारण तो आता फक्त 2 वर्षांचा होणार आहे पण एवढं सगळं त्याला पण आमचं बघून करायचं आहे आणि खूप कौतुक वाटलं हे सगळं बघून। आणि अजून एक गुड न्यूज आहे ती म्हणजे यांची PhD कंप्लीट झाली आहे। कसं वाटतंय तुम्हाला? PhD कंप्लीट झाली तुमची एकदा? हलकं वाटतं, हलकं। हा बरोबर, म्हणजे कॉलेजचं पण काम असणारच रोजचं आणि त्याच्यानंतर PhDचं पण बरंच असायचं आणि घरी आल्यानंतर परत फॅमिलीला पण वेळ द्यायचा, त्याच्यामुळे आता तुम्हाला हलकं वाटत असेल ना? बरं, माझ्याकडे तुमच्यासाठी अजून एक गिफ्ट आहे। दे ना, मला माहिती आहे काहीतरी आहे पण दे आता। हा का? हा बरं, तुम्हाला कसं माहिती काय आहे? काहीतरी आहे माहिती आहे पण काय आहे माहिती नाही। हा बघा, तुला ये ना, शर्ट घेतलंय। हा ते तर बरं, कुर्ता आहे। हा ओके, कुर्ता। हा असा कलर नव्हता तुमच्याकडे, एक पर्पल वगैरे होता पण बोलली क्रीम कलरचा पण होता ना? छान हा घेतो आहे, अजून पॅक नाही केलंय मी। पाहिजेच होतं मला। हा हे मला बोललेलेच, काही मला दे का नको देऊ पण मला वॉलेट पाहिजे म्हणजे पाहिजे। म्हटलं की चल स्वतःहून दे, मला बोलले म्हणून मग मी हे घेऊन आली। छान। कितीला? मी ऑनलाईन मागवणार होती। हा पण ते असतं ना कस्टमाइज, इकडे असं नाव असतो लिहिलेलं, पण मग नाही का तुम्हाला इकडे हे असं पाहिजे असतो। हा मग बोलली ते ऑनलाईन जर घेणार त्याच्यामध्ये हे असं येईल का नाही माहिती नाही आणि एवढं मी कुठे त्यांना विचारू, त्याच्यामुळे मग ते मार्केट मधून घेऊन आले, ऑनलाईन नाही घेतलं। असंच पाहिजे होतं, मी ऑनलाईन मागवलेलं आहे पण ते असं नव्हतं, माझा वापरतच नाही। विश्वम डॅडीन बोल हॅपी बर्थडे टू यू। विश्वम कहाँ से? विश्वम मम्मा कहाँ से? मम्मा 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 पा दे। बोर जावा ना प्लान। डैडी बोल डैडी बोर चलो।
खूप दिवसांनी आम्ही आज निघालोय बाहेर जेवण करण्यासाठी. चला आता विश्वमची मस्ती तर असतेच, बघूया काय करेल हा. बघा विश्वम कसा शांत बसलाय आता, आणि थोडा वेळ जाऊ द्या बस, लगेच त्याची मस्ती चालू होणार. प्रणवीला मी बोलते की तू काय खाशील, तर जेव्हा मी मंचुरियन विचारते ना, तर बघा कशी लगेच खुश झाली. तर आत्ताच आम्ही घरी आलोय जेवण करून. निवांत असं जेवण झालं बाहेर. तर नेहमी विश्वम खूप त्रास देतो, शांत नाही बसतो, आणि खूप दिवसांनी बाहेर जेवलो. आणि म्हणजे घरी पण आम्ही ऑनलाईन असं मागवतोच, ऑर्डर करतो. तर हे बघा, हे घेतलंय प्रणवीने, हे घेतलंय पॉपिंग कॅन्डी. खूप अगोदर मी पण हे खाल्ले, तुम्हाला पण खाल्लं असेल तर आठवत असेल. असं तोंडामध्ये टाकल्यानंतर ते थोडस वाजतो, असं वाजतो थोडस. तू खाल्लाय का? हा मी खाल्ले. तर मला सांग कसं. तोंडामध्ये टाकल्यानंतर ना असं होतं, असं थोडस असं म्हणजे वाजतो थोडं हळूहळू जास्त जोरात. हे बघा असं दिसतं ते तोंडात टाकल्यानंतर ना, हे मोठे मोठे दाणे आहे ना, ते टुकटुक वाजतात असे. तुम्ही पण हे खाल्लं असेल. मी ते चॉकलेट खाल्लं, कॅडबरी. होतो थोडस जाणवतो. काय खायो तू? चॉकलेट. छान होतो, टेस्टी. यांनी कॉलेजमध्ये देण्यासाठी हे डेअरी मिल्क घेतले. स्टाफ मध्ये दिलं कॉलेजमध्ये. एका बॉक्स मध्ये किती टोटल 56. 11 वाजले आतापर्यंत यांना कॉलेजला विश करण्यासाठी. वा. चला तर आजचा ब्लॉग इथे संपवते. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.